नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल मे 2026च्या दरम्यान 5 महत्त्वाच्या जाहिरात अपकमिंग आहे. सो बऱ्याच वर्षापासून महिन्यापासून या जाहिरातींची आपण वाट बघतोय. आता नुकतंच अधिवेशन पण झालं. अधिवेशनामध्ये सुद्धा या येणाऱ्या जाहिरातीबद्दल बोलण्यात आले. 75,000 जागा भरणार असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे. सो आता बघूया की 5 महत्त्वाच्या जाहिरात येत्या पुढच्या या 2 महिन्यात येणाऱ्या त्या नेमक्या कोणत्या असणार आहे. काही महिन्यांपूर्वीच आपण बघितलं होतं की 2 लाख रिक्त पदं तातडीने भरावीत यासाठी जेवढेही शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी आंदोलनं पकडली होती, आंदोलन धरली होती. त्यांच्या मागण्या होत्या की इथे ह्या 2 लाख रिक्त पदं असल्यामुळे यांचा बराचसा कार्यभार ह्या आमच्यावरती पडत आहे. म्हणजे ताण वाढत आहे कामाचा. त्यामुळे ह्या 2 लाख पदांची पदभरती तातडीने करावी अशी मागणी सुद्धा या शासकीय कर्मचाऱ्यांनी केली होती. त्या संदर्भात जर आपण थोडासा आवाका लक्षात घेतला, पाठीमागचा संदर्भ लक्षात घेतला, अधिवेशन लक्षात घेतलं तर अपकमिंग जाहिराती बघा या 5 आहेत. म्हणजे अजूनही बऱ्याचशा आहेत, पण त्यापैकी ह्या 2 महिन्यामध्ये ह्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिलं आहे तलाठी भरती. सुरुवातीला मी क्लिअर कट सांगतो तुम्हाला, हा एक अंदाज आहे. आम्हाला जे सोर्सेसकडनं माहिती पडतं, तो एक अंदाज घेऊन तुमच्या समोर आम्ही मांडतो. हे अगदी खरंच आहे असं आम्हाला म्हणायचं नाहीये. पण जाहिराती मात्र येणारच आहे. फक्त जागा कमी जास्त होऊ शकतात आणि वेळेचं इकडे तिकडे होऊ शकतं. मात्र ही जाहिरात येणार आहे तलाठी भरती 2,500 प्लस. आता हे 2,500 प्लस मी इथे म्हटलं, पण बऱ्याच अंशी असं पण ऐकायला मिळतं की 4,000 पर्यंत जागा येणार आहे. आता किती खरं येणारा काळ ठरवलंच, पण ही जाहिरात एप्रिल मेच्या दरम्यान येणार म्हणजे येणारच आहे. आणि त्यानंतर ही जाहिरात कोण घेणार आहे, एमपीएससी की टीसीएस? जास्त झुकतं माप टीसीएस कडे जात आहे. एमपीएससीची संधी थोडीशी कमी दिसते आता तरी. त्यानंतर पुढे बघूया आपण दुसरी नगर परिषद भरती आहे. 3,500 पदांची जाहिरात येणं अपेक्षित. ते जास्त होऊ शकतात पण कमी नाही होणार, कारण भरपूर जागा रिक्त आहेत नगर परिषदेमध्ये. तिसरा आहे जलसंपदा विभाग. याच्या 8,000 प्लस टोटल जर बघितल्या 14,000 प्लस जागा रिक्त आहे, पण 80% 60%चा विचार करता एक ऍटलिस्ट 8,000 पर्यंत जागा ह्या जलसंपदा विभागाच्या अपेक्षित आहे. एवढ्या जागा रिक्त भरपूर आहे, एवढ्या अपेक्षित आहे, पण त्यापेक्षा कमी पण जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. जास्त येणार नाही पण कमी येऊ शकते, यामध्ये लक्षात घ्या. एमपीएससीची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जाहिरात या महिन्याच्या एंड पर्यंतच खरं म्हणजे अपेक्षित आहे. मार्चच्या एंड पर्यंत गेली तर एप्रिलमध्ये जाऊ शकते आणि ती सुद्धा जाहिरात 1,500 प्लस येणार. ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून 1,500 प्लस जागांची इथे जाहिरात येण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती 10,000 प्लस आहे, अपेक्षित आहे तशी 15,000 पर्यंत. 15,000 प्लस जागा रिक्त बघितल्या तर खूप जास्त जागा रिक्त आहे. शिक्षक भरतीच्या जागा खूप जास्त आहे, पण दरवर्षी ह्या जागा भरल्या जातात, त्या फार कमी भरल्या जातात. 2022 शिक्षक भरती त्यामध्ये 21,000 जाहिरात काढली होती, 18,000 पर्यंत जागा भरल्या गेल्या होत्या. सो आता अपेक्षित 10,000 प्लस जागा येतील, तशा अपेक्षित 15,000 पर्यंत 100% आहेच. पण जर सरकारने मागे पुढे झालं, काही टक्केवारी कमी केली वित्त विभागाने, तर 10,000 प्लस जागांची व्हॅकन्सी येऊ शकते. ह्या 5 जागा मी परत एकदा क्लिअर करतो की या 2 महिन्यामध्ये ह्या जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. हा अंदाज आहे, जागा कमी जास्त होऊ शकतात, वेळ मागे पुढे होऊ शकते. घेण्याचा उद्देश हाच आहे की जे विद्यार्थी आमच्या टीमला कॉल करतात, असंख्य व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकत असतात, सर ही जाहिरात कधी, ही जाहिरात कधी असं विचारलं जातं. सो पुढच्या 2 महिन्यामध्ये ह्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. तुम्ही अभ्यास करत असालच, अभ्यास चालू ठेवा. निश्चितच झालं तर काय होऊ शकतं, जाहिरात मागे पुढे होऊ शकते. त्याला असंख्य कारण आहेत, सरकार भरपूर कारणं देत असतं, पण तुमच्याकडे अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. अभ्यास चालू ठेवा आणि या संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन लाभलं तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण आपण जॉईन करू शकतो. अडचण असेल या नंबरला कॉल पण करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या तयारी लागा. अभ्यास करत आहात तो कंटिन्यू ठेवा. येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या जाहिराती अपेक्षित आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना पण शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.